ताज्या बातम्या विचार नव्हे त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे। ज्ञान मनोरंजन संस्कार देणारे चॅनल सचोटीला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, सोबत शेअर करायला विसरू नका। शालार्थ आयडी घोटाळ्यात एसआयटीला 3 महिने मुदतवाढ देण्यात आली। शिक्षण घोटाळ्यातील आरोपींना मकोका, संघटित गुन्हेगारी, अनलिगल ॲक्टिव्हिटीसह बीएनएस कायद्यातील तरतुदीसह गंभीर गुन्हे दाखल करावेत। यासाठी भ्रष्टाचार निर्मूलन परिषदेने एसआयटी प्रमुख चंद्रकांत पुडकुंडवार साहेब यांची भेट घेऊन निवेदन सादर केले। त्यावर शासनाकडे प्रस्ताव दाखल करण्याची तयारी पुडकुंडवार साहेबांनी दर्शविली। राजकुमार छाजेड यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सविस्तर निवेदन दिले। शिक्षण घोटाळ्याची व्याप्ती 10,000 कोटीच्या पुढे। गुन्हा अन्वेषण विभागाने 2 गुन्हे दाखल केले, अजून 2 गुन्हे होणार आहेत। त्यामुळे शिक्षण घोटाळ्याचा तपास ईडीकडे द्यावा अशी मागणी छाजेड यांनी केली। दरम्यान नाशिक उपसंचालक यांनी जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक या जिल्ह्यातील सर्व संस्थेची कसून चौकशी सुरू केली आहे। ताज्या बातम्या विचार नव्हे त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे। ज्ञान मनोरंजन संस्कार देणारे चॅनल सचोटीला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, सोबत शेअर करायला विसरू नका।